हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत बीड जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली। याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली। तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला। मात्र या बोगस वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली। संबंधित प्रकरणामध्ये मोठ्या तक्रारी करण्यात आल्या। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाने एका दिवसामध्ये केवळ 30 लाख नव्हे तर 63 लाख झाड लावण्यात आली असा दावा केला। त्याचबरोबर बीडच्या माहिती कार्यालयाने 63 नव्हे तर 70 लाख झाडे लावली असा दावा केला। मात्र वस्तुस्थिती आपण पाहिली तर ही झाडे केवळ कागदोपत्री असून याचं कुठल्याही प्रकारे संगोपन केलं जात नाही। नवीन रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते 12 ते 15 फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती। ती झाडे जर आज आपण पाहिले तर त्या ठिकाणी केवळ वाळलेले आहेत झाडे आणि त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची पाटी लावलेली झाडे ते सुद्धा वाळून गेलेलं आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतःचा विवेक जागा ठेवून केवळ कागदोपत्री किंवा पुरस्कारासाठी वृक्ष लागवड न करता त्याचं संगोपनही करायला पाहिजे। संबंधित झाडे वृक्ष लागवड जी आहे ती संगोपन करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करायला पाहिजे अशी आमची मागणी।